परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। पाठ झालं का नाही रे मंगल? अर्धा तास थांबल का तुझे? ऐकायला येईल का तुला? मला ऐकायला आलं पाहिजे वाटतं. येतं बरं. तुम्हाला सांगितलं तुम्ही लक्ष थोडं घ्यायचं नको. हा पटकन हा वाचा. चतुर्दश त्रिपुटी. आता 14 त्रिपुटी आहेत स्थूल देहाच्या लिहिले तिथे सांगतो आल्यावर. प्राणादिक 19 जो भोग के साधन है, 3 विषय श्रोत्रादिक इंद्रिय और अंतकरण 4, ये चतुर्दश अपने अपने विषय और अपने अपने देवता की सहाय्य चाहे है. इंद्रिय किती आहेत? 10 आणि 5 प्राण किती झाले? 15 आणि 4 अंतकरण 19. हे तोंड आहेत ईश्वराचे. ह्या आपल्या जे काही 14 त्रिपुट आहेत त्या त्रिपुटीचं लक्षण असतो डोळा, विषय रूप, दैवत सूर्य, कान, विषय शब्द, दैवत दिशा, त्वचा, विषय स्पर्श, दैवत वायू, है ना. असे 5 ज्ञानेंद्रियाच्या अशा दैवत आहेत. कर्म इंद्रियाच्या त्या दैवत आहेत काही. हाताची दैवत इंद्र आहे, इथं चित्रगुप्त आहे. आणि पायाचे दैवत उपेंद्र आहे. लघवीचे इंद्रियाचे दैवत ब्रह्मदेव आहे. गुदाची दैवत यम आहे. हे 5 कर्मेंद्रिय, हे 5 दैवत आहे. आणि 5 प्राण एक राहिला. जेवी नाकाचे दैवत विषय गंध, दैवत अश्विनी कुमार. जिभेचे दैवत वरुण, विषय रस. आणि वाकत दैवत अग्नी, विषय बोलणं. म्हणजे प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या कर्मेंद्रियाच्या दैवता तिथं असल्यावर ह्या दैवतात त्या इंद्रियात शक्ती राहते. म्हणून विधी तो वागायचे माणसाने. आता हा विषय पामराचा नाही, ओघनुसार आला. आणि ही ज्या ज्ञानेंद्रियाच्या दैवता तिथे विराटाचे इंद्रिय आहेत. चला. देवता विषय की सहाय्य विना केवल इनते भोग होवे नाही. हा देवताची सहाय्य असल्याशिवाय विषयाचा भोगच नाही. त्या इंद्रियाच्या ठिकाणी दैवताची शक्ती आहे. जर थोडं लक्षात ठेवलं तर त्या दैवताची शक्ती आहे म्हणून ते इंद्रिय विषय भोगू शकतात, विषयाचे ग्रहण करू शकतात. त्या दैवताची त्या इंद्रिय शक्ती असेल तर याला अनुभव करा. तो अनुभव दिसना दिसना दिसना. का दिसना? दैवत निघून गेले. ऐकू येणं ऐकू येणं. काय ऐकू येणं? दैवत निघून गेले. का निघून गेले? नाही ऐकले गायले गीत, धरलेलं सांडिले हित, नावडी परंग ऐसले संत. म्हणून ती दैवत निघून गेली कानाची. डोळ्याने काय दिसना? डोळ्याने भगवंताचं रूप पाहिलं नाही, साधनचे विचार केले नाही म्हणून दिसना. वाचन काय बोलता येईल? वाचन काय बोलता येत नाही.
वाचन बोलता येत नाही, अपवित्र बोलतात तुम्ही, तुमची वाणी भ्रष्ट झालेली आहे. म्हणून वाणी पवित्र होण्याकरता सरस्वती गणपतीची स्तुती करावी लागते, मग ती वाणी तिथे राहते. आगलीची स्तुती करावी लागते, मग तिथे राहते. असं त्याचा अर्थ. याते पंचप्राण और चतुर्दश त्रिपुटी विराट रूप विश्व के मुख कहिए है. आता चतुर्दश मग 14 त्रिपुट्या, 5 प्राण, एकूण हे झालं. आणि विराटाचं काय झालं? तोंड. विराट म्हणजे हे सगळे दिसणार. आता हे सगळे प्राणी मिळून, ते सगळे प्राणी मिळून एकत्र झाले तर विराट म्हणावं. आणि त्या विराटाचे हे 14 त्रिपुटी आणि 5 प्राण मिळून 19 झाले. म्हणजे सगळे 19 विराटाचे तोंड आहे, त्याच्यातून तो विषय भोगतो. तिनके समुदाय का नाम त्रिपुटी है. आणि ह्याचं एकत्र गट्ट असेल, समुदाय आहे, त्याला काय म्हणायचं? त्रिपुटी. त्रिपुटी. मग आता एक त्रिपुटी सांगा तुम्ही. माझ्या गुरुची आठवण झाली. एकाकडे एकच त्रिपुटी आहे, जग नाहीच. तू त्याचा द्रष्टा आहेस, जग वस्तू नाहीच. खूप महत्वाचं चिंतन आहे. ज्या काली एकच इंद्रियाचा व्यवहार, 10 इंद्रियाचा व्यवहार होतो एकाच वेळेस, है ना? मग एका वेळेस एकच त्रिपुटी आहे का सगळे एकच? मग एका वेळेस एक त्रिपुटी आहे का जग आहे? काय मजा आहे. एका वेळेस एकच त्रिपुटी आहे आणि त्याचा तो द्रष्टा आहे. द्रष्टा काय मत आहे? कोणत्याही त्रिपुटीच्या वेळी ज्ञान स्वरूप द्रष्टा तो काय म्हणे? फक्त ज्यावेळेस ज्या विषयाचं भोग व्हायचं त्या वेळेस त्या इंद्रियाचा व्यवहार होतो, त्याचा तो प्रकाशक आहे. ज्यावेळेस तुम्हाला आता कोणत्या त्रिपुटीचा व्यवहार चालू आहे? हा, श्रोत्राचा म्हणे जावा. कानाचा हे ठीक आहे, तिथं चुकीचंच आहे, पण ज्याच्या क्षेत्राची भाषा करावी म्हणजे बरं असतं. चुकीचं नाही बोलू तुमचं. मग आता शब्द, विषय, दिशा, दैवता, श्रोतेंद्रिय, मग याच्या त्रिपुटी आहे का नाही? आता तुमच्या शरीरात त्रिपुटी श्रोत्राचे आणि ह्या शरीरातील त्रिपुटी वाक कर्मेंद्रियाचे. कधी बोललो ना, वाचा कर्मेंद्रिय आहे ना. मग हे विषय कर्मेंद्रियाचा व्यवहार चालू आहे, तिकडे ज्ञानेंद्रियाचा व्यवहार चालू आहे. असं ते आहे. पण इकडे एकच त्रिपुटी, हे इकडचा प्रकाश त्या कर्म त्रिपुटीला जाणतो आणि तिकडचा द्रष्टा एकच आहे, पण सांगण्याकरता ज्ञानेंद्रियाच्या त्रिपुटीला जाणतो. पण त्रिपुटी आहे एका काली एकच. हा, जग कुठे आहे? हो, ते त्रिपुटी कोणत्याही वेळेस पोचून झाली. त्रिपुटीचा निर्माण करा तो त्रिभुवनाचा मालक आहे, त्यांनी केलं. विषय खूप कळल्याचं महत्वाचं आहे. नहीं कळत कारण नहीं, समाधान नहीं. चला. सो त्रिपुटी इस रीति से कही है. श्रोत्र इंद्रिय अध्यात्म है और ताका विषय शब्द आधिभूत है और दिशा का अभिमानी देवता अधिदैव है. हो, श्रोत्र अध्यात्म, दैवता अधिदैवता, त्याच्या दिशा जे दैव ते अधिदैवता आहे आणि शब्द हे आधिभूत आहे. शब्द आधिभूतच आहे ना. मग अध्यात्म, अधिदैव आणि अधिभूत ही 3च वस्तू आहेत. आणि ही 3 वस्तूचा व्यवहार होतो म्हणून जग झालं. त्याला जग कल्पना नाही केलं तर हे त्रिपुट चालूच आहे, एका काली एकच. या प्रकरण में क्रिया शक्ति वाले और ज्ञान शक्ति वाले इंद्रिय और अंतकरण अध्यात्म कहिए है. आता हे इंद्रिय, अंतकरण अध्यात्म, इंद्रिय अधिदैवत आणि त्याचे विषय अधिभूत. विषय म्हणजे काय अधिभूत? विषय कोणते? शब्द, स्पर्श, हो, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे अधिभूत.
आणि 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय अध्यात्म अध्यात्म अंतकरण चतुष्ट हे अध्यात्म आणि त्याचे दैवत अधिदैव 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय अंतकरण अध्यात्म आणि त्याचे दैवत अधिदैवत आणि त्याच्याविषयी अधिभूत विषय म्हणून एकाखाली एकाच विषयाचा एकाच इंद्रियाचा एकाच अंतकरणाचा व्यवहार होतो. कारण नुसतेच 10 इंद्रिय जर घेतली तर अंतकरण नसेल तर व्यवहार होत नाही. कारण व्यवहाराचं कारण आहे अंतकरण. दुसऱ्या बाजू सांगत झालं तर व्यवहाराचं कारण मन आहे आणि मन त्या इंद्रियावर येऊन व्यवहार करतं. आणि जर मन काही नसेल तर इंद्रियाचा व्यवहार कोणताच होत नाही. अगोदर सगळ्याचं कारण कोण आहे? व्यवहाराचं मन. त्याच्यापेक्षा सूक्ष्म जर गेलं तर अंतकरण. व्यवहाराचं मूळ कारण अंतकरण, पण हे कळत नसल्यामुळे मन म्हणायचं. म्हणून सगळ्या व्यवहाराचं कारण मन आहे आणि ते इंद्रियाद्वारे व्यवहार करतोय. इंद्रिय जर मन तिथं असेल तर इंद्रिय व्यवहार करतील, नसेल तर नाही. म्हणून अंतकरण चतुष्ट इंद्रिय अध्यात्म आहे आणि त्याचे दैवता अधिदैवता आहे आणि विषय अधिभूत आहे आणि ह्याच्यात तो वेगळा आहे. आणि या इंद्रियाचे दैवता ईश्वराचं इंद्रिय. चला, त्वचा इंद्रिय अध्यात्म है, टाका विषय स्पर्श अधिभूत है, वायु तत्व का अभिमानी देवता अधिदैव है. झालं ना, ते वाचून काढले सगळं. कळत नसेल तर विचार. नेत्र इंद्रिय अध्यात्म है, रूप आदिभूत है, सूर्य आदिदैव है. आलं ते. रसना इंद्रिय अध्यात्म है, रस आदिभूत है, वरुण अधिदैव है. वाटेत जीवेचे दैव कोण आहे? वरुण. घ्राण इंद्रिय अध्यात्म है, गंध आदिभूत है, अश्विनी कुमार आदिदैव है. और वार्तिककार सुरेश्वराचार्य ने पृथ्वी का अभिमानी देवता घ्राण का अधिदैव कहा है. सुरेश्वराचार्य काय सांगितलं? घ्राण देवता अभिमानी देवता घ्राण का अधिदैव कहा है. अभिमानी. मग आता त्याचा अभिमान कोण आहे? अश्विनी कुमार. थोडा फरक असेल काही, पण अश्विनी कुमार उघड आहे. सोबी बने है. त्याचं म्हणणं बरोबर आहे. काहे ते? कारण पृथ्वी से घ्राण की उत्पत्ति है, याते पृथ्वी आदिदैव कहा है. और सूर्य की वड़वा की नासिका ते अश्विनी कुमार की उत्पत्ति कही है, याते नासिका का अधिदैव कहूँ अश्विनी कुमार ही कहे है. कुठे अश्विनी कुमार सांगितलं, कुठे पृथ्वी सांगितलं. सुरेश्वराचार्याने पृथ्वी सांगितलं. कारण गंध घ्राण हे पृथ्वीचं सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून पृथ्वीची जी देवता आहे ते अधिदेवता आहे घ्राणाची. आणि काही ठिकाणी अश्विनी कुमार सांगितलं. दोन्ही बरोबर आहेत. वाक इंद्रिय अध्यात्म है, वक्तव्य अधिभूत है, अग्निदेवता अधिदैव है. वाचेचे दैवता कोण आहे? अग्निदेव. अग्नि. वाचेचा विषय काय? बोलणं. आणि विषय वक्तव्य बोलणं. आणि वाक इंद्रिय हे कर्मेंद्रिय त्रिपुटी. बोलणं त्याच्यावर अग्निदेवता आहे ना. वाचित देवता अग्नि, वाक इंद्रिय आणि बोलणं विषय आहे. त्याच्यावर टीप आहे. वक्तव्य वचन क्रिया का विषय पदार्थ वक्तव्य कहिए है. सो वचन क्रिया द्वारा वाक इंद्रिय का अधिभूत है. बोलण्याचा विषय घटपटात ते अधिभूत आहे. शब्द हे आहे अधिदैव आणि शब्दाचं दैवता वाकदाचा अग्नी आहे. बरोबर आहे. शब्द विषय आहे आणि वाक इंद्रिय इंद्रिय आहे. अध्यात्म इंद्रिय आहे. वाक अधिभूत शब्द आहे आणि अधिदैवत अग्नी आहे.
ही वाचाची त्रिपुटी। ऐसे हाँ। सर्व इंद्रियन के आप की क्रिया द्वारा जो विषय रूप आधिभूत है वे जाणी लेणे। आता प्रत्येक हे सांगण्यापेक्षा कर्मेंद्रियाची दैवता, त्याचे विषय म्हणले की अधिभूत, दैवता म्हणले की अधिदैवत आणि इंद्रिय म्हणले की अध्यात्म। कहूँ वचनादि क्रिया को आधिभूत कहे है म्हणून वचनाधिक जी क्रिया शब्द जी क्रिया आहे त्याला अधिभूत म्हणले जाते। सो स्थूल दृष्टि वाले जनों के ज्ञान अर्थ है। आणि स्थूल दृष्टीच्या लोकांकरता हे ज्ञान होण्याकरता ते सांगितलंय। ज्याला सूक्ष्म आहे कळायचं ती वेगळे आहे। याला एकच सगळ्या इंद्रियाचा मालक मन आहे आणि ते मन हे मुख्य इंद्रिय आहेत आणि हे बाकी त्याचे कर्मचारी आहेत, त्याचे द्वार आहेत। हो, पण हे स्थूल लोकांना करण्याकरता आम्ही हे सांगितलं। वास्तविक एकच इंद्रिय खरं आहे ते म्हणजे मन। 11व्या इंद्रियामध्ये मन हे अवधान, 11 इंद्रियामध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, 11वं इंद्रिय मन आहे आणि ती मी आहे असं विभूती योगामध्ये सांगितलं। म्हणून मन हे सगळ्या इंद्रियाद्वारे व्यवहार करतं, इंद्रिय व्यवहार करत नाही, पण हे कळत नाही स्थूल त्याला मग इंद्रियाचा व्यवहार सांगितला। अश्विनी कुमार कोण आहे? सूर्याचा मुलगा। त्याचं चरित्र थोडं गमतीचं आहे। ते सूर्यनारायणची पत्नी माझे पाठक आहे, ज्ञान सांगते काहीतरी असं, आणि ते दोघांच्या क्रियामध्ये थोडं हिनं नाराज केलं संगमाच्या वेळेस। त्या सूर्यनारायण शाप दिला, जातो घोडीहून फिरते नारायणात, त्या घोडीचा मुलगा हा अशी आणि त्या घोडीच्या वेळेस यांचं पुन्हा मन बदल, पुन्हा त्या आरण्याच्या दोघं ते एकीकरण झालं आणि त्याच्यापासून झालं अश्विनी कुमार। काय मोठाचा खेळ काय गमतीचा असतो। चला आपल्याला कामापुरतं घ्यायचं। हस्त इंद्रिय अध्यात्म है, पदार्थ का ग्रहण आधिभूत है आणि इंद्र अधिदैव है। बस हे लक्षातच ठेवायचं, पदार्थ अधिभूत, इंद्रिय अध्यात्म आणि त्याची दैवत अधिदैवत। म्हणजे हे जर असं तर व्यवहार करतो, पण एकाकाली एकाच त्रिपुटीचा व्यवहार करतो, एकाकाली 14 त्रिपुटीचा व्यवहार घडत नाही। आता अंतःकरण देवता विष्णू, मनाचे देवता चंद्रमा, बुद्धीचे देवता ब्रह्मा, चित्ताचे देवता नारायण आणि अहंकारी देवता रुद्र। त्याच्यामध्ये एक तत्व कमी केलं, इथं 4च, अंतःकरण मन बुद्धी आणि चित्त, अहंकार घातला नाही। पण ह्याचे 5 म्हणून तर अंतःकरण देवता विष्णू आहे, मनच देवता चंद्रमा आहे, बुद्धीचे देवता ब्रह्मा आहे म्हणजे ब्रह्मदेव, आणि चित्त देवता नारायण। हे जर तिथं असले त्याच्या इंद्रियाचे करणे तर ते बरोबर होत आहे, आणि जर तिथं देवता नसेल तर इंद्रियाचा व्यवहार होत नाही। चला पाद इंद्रिय अध्यात्म है, गमन आधिभूत है, विष्णू अधिदैव है। विष्णू बरं, पाद इंद्रिय, पाद कशाला म्हणायचं? पाय, हा, त्याचं गमन काय आहे? आधिभूत, आणि दैवता कोण आहे? विष्णू। विष्णू कुठे तर उपेंद्रिय म्हणतात बरं का, विष्णू भगवंत, कुठे विष्णू सांगितलं, कुठं हे सांगितलं उपेंद्र। गुदा इंद्रिय अध्यात्म है, मल का त्याग अधिभूत है, यम अधिदैव है। याच्यात तुम्ही कुठे, याच्यात कुठे तुम्ही मला संडास आली म्हणते कोण? गंमत आहे का नाही? हा, किती मंथन करून सांगावं रे। विचारवंताचा परमार्थ किती सोपा आहे, कळलं तर आहे का तुमचा त्याचा काही संबंध? कोणाही कोणाशी न गडी संबंध आहे शुद्ध बुद्धी उठायचाच। हो, अभंग आहे, तुकोबार आहे। अरे बाबा तो ठाईचा पहिलाच शुद्ध आहे, आणि हे कोणाचा कोणा संबंध घडत नाही,
ह्याच्या उलट त्रिपुटीचा वेगळा त्या देहाचाच आहे, तुझा नाही. मग गुदच विषय मूलत्याग, दैवता ये आणि गुद इंद्रिय अध्यात्म. इतकं निवड करून सांगतं. विषय कुठे राहतो लक्षात. आणि साधकाच्या बरोबर ते मनन करीत असतो. तो जरी बोलत नसेल व्यवहारात तर त्याच्या म्हणण्यामध्ये चाललेलं असतं. ही त्रिपुटी मी नाही, मी त्याचा द्रष्टा आहे, ह्या त्रिपुटीचा वेळ मी पाहतो, ही सगळं आहे, माझा याचा काय संबंध नाही. हो, म्हणून ते माऊली तर असं स्पष्ट लिहिलं, देहात मिळते भेटे ही सफाई निरजी बोटे. देहाचे आणि आत्म्याचा संबंध हे सबसे चुकीची गोष्ट आहे. संबंधच नाही ना. अंधारात न उजाडा संबंध कसं होईल. तसं देहाचा तुझा संबंधच नाही ना. हा निश्चय झाल्यावर त्याच्यासारखा त्रिभुवन धन्यतोच. आणि हेच निश्चय आमच्या गुरुजींनी दाखवावा. काय गुरुजींनी सांगावं त्याला. संगतीत कार्य केलं म्हणून कसं विसरेल. कसं आईला कसं विसरेल. आणि आईला विसरेल तो मुलगा नाही, तो कृतज्ञ नाही. म्हणून काय सांगू तुला. चला, सांगण्याचा विषय नाही ना. उपस्थ इंद्रिय अध्यात्म हे ग्राम्य धर्म के सुख की उत्पत्ति आधिभूत है. प्रजापति आदिदैव है. प्रजापती हे ब्रह्मदेव आणि कर्म इंद्रिय लघुचंद्राचं जे कर्म अध्यात्म आणि विषय आधिभूत आहे. मन अध्यात्म है. मनन का विषय आधिभूत है. और चंद्रमा आदिदैव है ना. बरं ह्याच चंद्रमा का देव होता. बरं ह्या देवता त्याच्या का. जसं मन बदलतो चंद्र बदलतो. चंद्र कमी कमी होतो, मन कमी कमी होतं, पुन्हा बदलतो, पुन्हा मन चंद्र वाढतो. बुद्धी देवता ब्रह्म का. ब्रह्म निश्चयाने जे करतो म्हणजे ह्याचे बुद्धीचा निश्चय. चित्त देवता नारायण का. तर चित्त चिंतन करतो, नारायण जगाचं चिंतन करतो. अंतःकरणाचे देवता विष्णू का. तर अंतःकरण सगळ्या इंद्रियाचं कारण आहे आणि विष्णू हे सगळ्या जगाचं कारण आहे, म्हणून देवता. आणि ह्याच्याहून तो खास दैव तुझं स्वरूप वेगळं आहे. याच्याहूनही मग आता गंमत आहे. कळलं तर काय सांगतो. लय मजा आहे रे. तुम्हाला कळलं ना. सूर्य साक्षी भाष्य आहे का प्रमात भाष्य आहे. सूर्य डोळा आणि त्याचं वृत्त हे साक्षी भाष्य आहे का प्रमात भाष्य आहे. साक्षी भाष्य म्हणल्यानंतर सत्वही नाही का सत्वशील आहे. किती तुझं स्वरूप वेगळं अलौकिक आहे. सूर्याला तुझं प्रकाश तू जाणतो. सूर्य दृश्य आहे का नाही. काय म्हणू जाय नाही. उपासनेच्या दृष्टीने ते दैवच ठरेल, पण विचाराच्या दृष्टीने ते दृश्य आहे. आणि हे उपासक कर्मनिष्ठा लागतं मनाची गुरुजींनी आमच्या भाषेत. हे कर्म उपासक आहेत ना, त्यांना ही भाषा मिरचीसारखी लागते. आणि ते पुन्हा कुठं लागते ते गुरुजींनी सांगा, मी नाही सांगत. जिथे आग होती तिथं लागते म्हणायचे. मी आग होती हे सांगते, ते नाव घ्यायच होते. म्हणून आमचे गुरु सगळ्याच विरोधात होते, पण सगळ्याच उद्धार केला गुरुच्या स्कंजांच्या निष्ठाचे. असं निखून निश्चय बेडर चिंतन त्यांनी सांगावं. बाकी सगळे मंद होते. ते खरं आहे हो. मग ते खरं आहे, मग कसं मग हाय हो म्हणतो ते त्यांनी सांगावं. एकदा सांगतो त्यांचा निश्चय आळंदीमध्ये. आळंदीला गेले नाही का ते समाधी आहेत ना इंद्रांची. आता समाधी झाल्यात बांधले. पहिलं वाळवून ठेवतं तिथं गुरुंचं कीर्तनात म्हणजे मी ज्ञानोबा आहे तेवढ्याच महात्मा मानला. सच्चिदानंद म्हणल्यानंतर ज्ञान आपलं स्वत म्हणलं ज्ञान कोण आहे. कुठं निश्चय होतो. सामुग्री नाही. भक्तीच्या दृष्टीने ज्ञानोबा ज्ञानाचं घर आहे.
आपले उपास आहे, आपलं आश्रय आहे, आपली माऊली छत्र आहे, परंतु ज्ञानच दर्शन वेगळं नाही. मग आता ते चिरंजीव आहे का कसं आहे, कमर काय? मग चिरंजीव तेच का तुम्ही? हा, मौनाचा अधिकार नसेल पण वस्तूचे चिरंजीव स्वरूप एकच आहे. हनुमजी चिरंजीव आहेत, विभीषण चिरंजीव आहेत. अरे हे चिरंजीव आहेतच रे, पण तू पण चिरंजीव आहेस ना, मरत नाही ना. ही साधूंचं घर आहे, ही साधूचा बोध आहे, कळल्यावर ही माणसाला कळतं, जनावराला कळत नाही. याच्यापेक्षा करून सांगा, जनावराला कळत पण माणसाला कळत नाही. नंदी मुक्त आहे का नाही, गरुड मुक्त आहे का नाही. पशुंनी मुक्त हो. जटायू पक्षी ज्यावेळेस रामप्रभू दर्शन झालं, रामाच्या मांडीवर प्राण गेला, कोण नरकाला गेला का तो. किती उघड साधून सांगावं निर्दयातल्या जीवाला कळण्याकरता. म्हणून हे सगळं त्रिपुटी आणि हे त्रिपुटी कल्पित आहे. पुन्हा स्वप्नातले डोळे आहेत हे सगळं, त्याच्यामुळे स्वप्न असे सिद्धांत आहे. ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिले तर स्वप्न केले जाईल. ज्ञानदेव ते सगळा विचार केला रे, हे सगळं स्वप्न हे सिद्धांत आहे. आणि एवढं झपला आणि कायम जर झालं का. पण निश्चयाच्या बळून तुका म्हणे ते चित्र निश्चय व्हायला पाहिजे. तर निश्चय झाल्याचे कोण कुठलाही परिणाम होत नाही, त्यात तो निश्चय. व्यवहार होईल पण परिणाम नाही होणार. एक उदाहरण सांगतो जाता जाता आपल्याला कळण्याकरता. तुकोबारायला बंबाजी गोसाईने काठीनं ताडण केलं, सांगू नये ओघनुसार. वस्तुस्थिती काय आहे, काठीनं मारलं तुकोबारायला. संध्याकाळी पुन्हा गेले, चला म्हणे महाराज तुमच्याशिवाय कीर्तनाला रंग येत नाही. हे तर परिणाम नाही. अशी निश्चय असल्यावर ही मजा आहे. आणि ते निश्चय होण्याकरता गुरुजीला भगवंताला प्रार्थना करावी, हे महाराजा साधूचा जो निश्चय तो माझा निश्चय तुमच्या कृपेने करा. कारण निश्चयाला त्यांचंच बळ पाहिजे, हे साधूचं किंवा भगवंताचं. त्यांच्या निश्चयाशिवाय मन निश्चय होऊ शकत नाही, त्यांच्या शक्तीशिवाय. असं चला. बुद्धी अध्यात्म हे बौद्धव्य आधिभूत हे, बृहस्पती आधिदैव हे. आता इथं कुठं ब्रह्मदेव लिहिलं आहे, कुठं बृहस्पती, म्हणजे ते चालेल. म्हणजे बुद्धी अध्यात्म आहे, बौद्धव्य म्हणजे ज्ञान, आणि दैवता बृहस्पती. हे बुद्ध अध्यात्म जे बृहस्पती आधिदैव आहे, आणि बौद्ध म्हणजे ज्ञान आधिभूत है. ज्ञान का विषय बौद्धव्य कहिए. आलं की लक्षात. कारण बुद्धीला ज्ञान, बुद्धी कोणी सगळे धर्म सगळं ज्ञान होतं ना, त्याला बौद्ध ओढवतं. 13 अहंकार अध्यात्म है, अहंकार का विषय आधिभूत है, रुद्र आधिदैव है. हो, रुद्रदेव, अभिमान, इंद्रिय, विषय, अभिमानाचा अहमपणा, म्हणजे त्रिपुटी आहे झालं. चित्त अध्यात्म है, चिंतन का विषय आधिभूत है, क्षेत्रज्ञ जो साक्षी सो आधिदैव है ना. चित्त चिंतन कोणाला कळतं, कोणाला कळतंय है ना. चिंतन जे करतंय, चित्त चिंतन करते, कोणाला कळतंय साक्षी. म्हणून तो कोण झाला अध्यात्म. चित्त झालं अध्यात्म, चिंतन आधिभूत, आणि दैवता नारायण. चला त्याची साक्षीवरती होती. हा
साक्षी चेतन जाते चित्त का आश्रय होने करी चित्त के ताई अनुग्रह करे हे याते ताका आदिदैव कहिये हे. साक्षीला आदिदैव का म्हणायचं? तर चित्त साक्षीचे आश्रित आहे आणि चित्त साक्षी त्या चित्ताला प्रेरणा करतो म्हणजे अनुग्रह करतो. चला याही ते किसी आचार्य ने चिंतन रूप स्मृती ज्ञान साक्षी के आश्रित कहा है. असं काही आचार्य वेदांताचे त्यांनी साक्षीचे आश्रित चित्त म्हणले. चित्त म्हणे का स्मरण करतं ना, स्मृत ज्ञाता साक्षी आहे. स्मरणचा ज्ञाता स्मरण ज्याला कळतं ते साक्षी आहे. का बारीक आहे ते मन नाही आलं होते. संस्कार कुठे आहे ती त्याला कळते साक्षीला. तर मला संस्कार प्रगट झाल्यावर कळते, पण संस्कार किती सूक्ष्म त्याला म्हणून ती साक्षी भाष्य मुळात जावं लागतं. स्मृतीचे ज्ञानाचे संस्कार ते संस्कार प्रगट झाले स्मृती म्हणायचे, पण ती संस्काराचा साक्षी तू आहेस आणि स्मृतीचा साक्षी तू आहेस म्हणून ही साक्षी भाष्य. मग साक्षी भाष्य असणारं ते कसं आहे? अधिभूत. स्मरण अध्यात्म आणि आदिदेव साक्षी. कहू हे विचार सतत झालं पाहिजे मग ती दृढ राहते. कहू कुठे कहूँ चित्त का आदिदैव नारायण वासुदेव कहा है. हा कुठं ते शास्त्राचं येईल ते कुठं वासुदेव कुठं नारायण सांगितलं झालं. ये चतुर्दश त्रिपुटी और पंचप्राण ये 19 विराट रूप विश्व के मुख है. किती तोंडाचे? 19 कोणाचे? विराटाचे. विराट कोणाचं शरीर आहे? नाही, ईश्वराचं. विराट पद घ्यायचं ईश्वराचा आणि स्थूल जय घ्यायचा जीवाचा. या जीवाच्या ठिकाणी 14 त्रिपुटी आहेत आणि या 14 त्रिपुटीचे दैवता आपले आहेत आणि ह्या 14 त्रिपुटीचे दैवता त्याचे इंद्रिय आहेत. असं आहे. या आपल्या इंद्रियाच्या दैवता त्याचे इंद्रिय आहेत आणि त्याचे इंद्रिय जी दैवता ते आपले दैवता इंद्रियाचे. म्हणून पिंड ते ब्रह्मांडी. पिंडाचं जे आहे हे पिंड जे आहे ना स्थूल जे आहे ना ते पंचमहाभूताचं आहे आणि त्याचे पंचमहाभूत विराट आहे. हे सगळं पंचमहाभूत असणं जेवढे सृष्टी त्याच्यात पशुआधिक 4 खाने लक्ष जाऊन येऊन त्याच्यात 33 कोटी देवता ही सगळी विराट आहे त्याचं ईश्वराचं. आणि त्याच्यात काही अंश पिंड रूपाने आहेत. तुमचे इंद्रिय त्याचे इंद्रिय रूपी देवता तुमचे इंद्रिय देवत आहेत, पण हे दोन्ही मिथ्या आहेत. त्याचा विराट ध्येय मिथ्या आणि तुमचं स्थूल ध्येय मिथ्या. साक्षी चेतन एक आहे. मग आता किती गोड आहे. उपासकाला हे जमतच नाही. सहस्र पुरुष, सहस्राक्ष, सहस्रपाद हे विराटाचं वर्णन आहे. त्याचे 1000 पाय आहेत, 1000 डोळे आहेत, 1000 डोके आहेत, 1000 हात आहेत. हे विराटाचं वर्णन कोकणच आहे विराट. आणि त्याला काय म्हणतात? वेद पुरुष सूक्त. पुरुष म्हणजे विराट हे पुरुष परमात्मा त्यांचे सुख म्हणून त्याचे मंत्र. मग आता जर तुम्ही अविध दृष्टीने जर पाहिलं पिंड आणि ब्रह्मांड एकच असं जर म्हणलं तर सुख तुमचं का त्यांचं? चला आपलं जिथं तिथं वागावं लागतं, पण समजूत आपली बिन चुका असावी लागते. मी साक्षी द्रष्टा कधी विसरायचंच नाही. आणि हे जर चिंतन झालं तर काय या शक्तीला जोड नाही. ज्ञानाला तुझ्या प्रमाणाची गरजच नाही. स्वयंसिद्ध ज्ञान आहे. जसं साखर स्वतःच गोड आहे तसं तुझं स्वरूप ज्ञान स्वरूप सुख स्वरूप पहिलंच आहे, फक्त कळायचंही झालं. एरवी होईल तोच आहे. पहिली काय त्याची बुद्धी काहीच नाही. परिसंत सगळी व्यवस्था ज्ञान योगी पैशाचा हे तुझं स्वरूपच आहे. मी तरी काही समुखापुरते भावना करत जायचा
मी कसा आहे, जसा सूर्य सगळ्याला प्रकाशक आहे तसं प्रत्येकाला सुखाचा अनुभव आहे, पण कळत नसल्यामुळे वायाला गेले. ज्ञानही नसले, ज्ञाना वाचून वायाला गेलं. ज्ञान म्हणजे मी आत्मा ही समजत नाही, मी साक्षी द्रष्टा ही समजत नाही, म्हणून वायाला गेले. सत्वगुणाचे लोक स्वर्गाला दिकायला जायचं, कर्म करणारे लोक तीर्थयात्रा दान धर्म करत वायाला गेले. आणि तमगुण तर काय आपण वाचलंच. या अभिचार कर्म मसन वाटत जाणं नागुण हे सगळे वाया गेले. आणि हे सगळं मिथ्या आहे, सगळं चित्र आहे. कळते का साधूचे विचार बेगड्याचं होणं अबरस सावली होते शाला. आणि हे नरजात करतोय, पण ते पुण्याने हे मिळायला लागले. नरधे पुण्याने, आणि हा विषय पुण्यातला शेवटचा गाडी पुण्याने हा विषय मिळतो. मिश्रित पुण्याने कुठेतरी असतं काहीतरी. हेडिंग बदलली. विश्व विराट और आकार का अभेद चिंतन. कुंडली आकार, पिंड आणि विराट ही एकच रूप आहे. ओंकाराची पहिली मात्रा विराट आणि स्थूल आहे. स्थूलाला आकार आहे, विराटाला आकार आहे, आणि आकार मात्रा. मग आकार एकच म्हणल्यावर वेगळं कुठे राहिलं. म्हणून हे सगळं जग ओम रूप आहे, आकार रूप आहे. आणि आकार अधिष्ठान ब्रह्म रूप आहे. असं लय चिंतन सांगायचं त्याला. कितीला सुरुवात झालं? 8:15. 54 मंत्राचा आहे. 54 मंत्र 10-5 मिनिटं वर झाले असते प्रपंच काही. आणि त्याच्यावर अहंकार बसला स्वार्थ.